सेटलमेंट घेऊन रद्द केल्लो आसा. तसेच हे रद्द केला हा ताका आमच्या विश्वजीत राणे TCP मिनिस्टर, तसेच आमचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसोच आमचो स्थानिक आमदार जीत आलोकर हेंचे प्रयत्न आसत. तशीच आमची स्थानिक पंचायत मंडळ ह्यांनी आमकां वेळोवेळी सहकार्य केल्लो आसा. हेंच्या सगळ्यांचे आमी आभार मानता. आणि असोच हो लढो पर्यावरण प्रेमी आमी हरमलचे आणि अन्य गावातले सगळ्यांनी हेचे फुडें जे काही लढे असत ते आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन करचे आणि सगळ्यांनी ह्या लढ्याक सगळ्या आमच्या भुरग्यांक बरा यश दिवचा. आमच्या भुरग्यांनी हेचे बद्दल बराच काम केल्लें आसा. गोवा वाचोवपाचो असो आमचो प्रयत्न आसा. ह्या प्रयत्नाक ह्या आमच्या ईश्वरान, आमच्या स्थळांतल्या देवान, राष्ट्रोळी, आमचो राष्ट्रोळी, ब्राह्मण, वाडवळी हे सगळे जे देव आसत, तसेच आमी हे जे क्लीन करतना आमच्या स्थानिक ब्राह्मणा कडेन आमी त्या वखदाय गाराणा घातला आसा की आमचा जो ह्या आसा तूं आमचा निर्विघ्नपणे आमचा हेका यश मिळवून दी, सगळ्यांचा कल्याण कर. असोच पुढेचे पुढे हे आमचे परिवार प्रेमी बरेचशी साथ दी, सगळ्यांचा कल्याण कर. ठिकाणी उपस्थित सर्व पर्यावरण प्रेमी आजच्या या प्रेस कॉन्फरन्ससाठी आपण सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी माझं कर्तव्य समजतो की आपल्या गावाचे ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ भूमिका पंचायतन आणि परशुराम यज्ञभूमी स्थित असलेला आपला हा हरमल गाव आणि ज्या ठिकाणी आज आपण सगळे या ठिकाणी उभे आहोत ते राष्ट्रोळी ब्राह्मणचं देवस्थान. या सगळ्या देवांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या शक्तीने, प्रेरणेने आपले जे सगळे हे बाळगोपाळ आहेत त्या सगळ्यांच्या प्रेरणेने आपण हा जो लढा 1924 मध्ये सुरू केला होता. खरं म्हणजे त्यावेळी आपली ग्रामसभा झाली होती आणि याच्यामध्ये आपले जे स्थानिक पत्रकार आहेत दाभोलकर यांनी हा विषय सगळ्यांच्या लक्षात आणून दिला होता. आणि त्यावेळच्या ग्रामसभेच्या वेळी सगळे जे आपले ग्राम पंचायतीचे सगळे मंडळ होती, सरपंच असतील, सगळे पदाधिकारी, या सर्वांनी आपण सगळ्या गावाने एक निर्णय घेतला होता की कोणत्याही प्रकारचा एक निर्णय जर घ्यायचा असेल तर तो ग्रामसभेच्या अखत्यारीच्या नंतरच घ्यावा. अशा प्रकारच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपली सगळी पत्र गेली होती. त्यामुळे पुन्हा एकदा मी ग्रामदेवतेच्या चरणी वंदन करून या कार्यक्रमासाठी आणि खरं म्हणजे चेंज ऑफ झोन जो केला होता तो 242-0 आणि 275-0 सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 असे हे 2 नोटिफिकेशन मागच्या गॅझेटमध्ये आपल्या राजपत्रामध्ये प्रकाशित झाली होती. आणि आत्ता 25 डिसेंबरच्या राजपत्रामध्ये सिरियल नंबर 1 आणि सिरियल नंबर 2 म्हणजे एकूण जी पूर्ण आपली जी मागणी होती ती सगळी पूर्ण मागणी म्हणजे कन्व्हर्जनची रद्द झालेली आहे. त्याबद्दल आपले जे सगळे पर्यावरण प्रेमी आहेत सगळ्या हरमल गावचे, या सगळ्यांचं खरं म्हणजे आम्ही ऋणी आहोत. पर्यावरण प्रेमी आणि या पर्यावरणपूरक असलेल्या सगळ्या या आंदोलनामध्ये ज्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी मदत केली ती खरं म्हणजे वैयक्तिक स्वरूपाची असेल आणि आपल्या बाजूच्या गावामधील कोरगाव असेल, पालिये, केरी, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, पारसे, पेडणे आणि खरं म्हणजे सगळ्यांचा उल्लेख करणं होणार नाही, कुणाचं तरी नाव राहून जाईल आणि रोष पत्करावा लागेल. त्यामुळे सगळेच गोव्यातील अनेक नामवंत पर्यावरण प्रेमी आणि या सगळ्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी साथ दिली. आणि आपल्या रवळनाथ देवतेच्या ठिकाणी आपण त्यांच्या मंदिरातनं ही जी एक मशाल मिरवणूक सुरू केली, प्रत्यक्ष देव रवळनाथ यांच्या ठिकाणी प्रज्वलित असलेल्या समईच्या वरती ही जी ज्योत आहे ती ज्योत आम्ही प्रज्वलित केली. आणि या ज्योतीला प्रचंड प्रतिसाद एवढा मिळाला, खरं म्हणजे आम्ही एवढी अपेक्षा केली नव्हती, परंतु पर्यावरण प्रेमींनी त्याला भरभरून साथ दिली आणि एक प्रकारचं जन आंदोलन आपल्या हरमलमध्ये सगळ्या गोमंतकीयाच्या मार्फत आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. त्याची परिणिती म्हणून हा जो चेंज ऑफ झोन आहे तो मागे घेण्यात आला. हा लढा वर्षभर सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं.
सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांचं मी ऋण व्यक्त करतो की या जनभावनांची कदर करून त्यांनी हा विषय लावून धरला. त्याचप्रमाणे TCP मिनिस्टर आदरणीय विश्व या ठिकाणी ऋण व्यक्त करू इच्छितो. त्याचप्रमाणे आपले स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही आमच्या सर्वांच्या बरोबर गेल्या अनेक वेळेला हा विषय लावून धरलेला आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, इतर पदाधिकारी, सर्व आपले ग्रामपंचायतीचे वेगवेगळ्या विभागातील सगळे पंचायत सदस्य या सर्वांनी हिरिरीने भाग घेतला आणि सगळे या ठिकाणी जे जमलेले गोपाळ आहेत, बाळगोपाळ आहेत, या सर्वांनी अथक प्रयत्नाने पुन्हा पुन्हा घरोघरी जाऊन या सगळ्या महिला वर्गांना हा विषय पटवून दिला आणि एक मोठं आंदोलन आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. ही जी ज्योत आहे ती ज्योत त्याच्यानंतर जस्टिस रिबेलो यांनीही ही पुढे न्यायाची ठरवलेली आहे आपला गोवा वाचवण्यासाठी. त्यासाठी या सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्याला एकजूट ठेवावी लागणार आहे आणि पर्यावरणाच्या संदर्भात आपण सदैव जागरूक राहू. परशुराम यज्ञभूमी किंवा परशुराम निर्मित ही जी अतिशय सुंदर, ज्या भूमीवरती कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येत नाही अशा प्रकारची गोमंत प्रिय भूमी सगळ्यांनाच प्रिय आहे, परंतु त्याचं जतन व्हावं, पर्यावरण पूरक असं जतन व्हावं अशा प्रकारची भावना या सगळ्या लोकांनी लावून धरलेली आहे. म्हणजे ऋण व्यक्त करावं लागणार आहे ते गोवा फाउंडेशनचे जे सगळे पदाधिकारी आहेत, मी एकट्याचं नाव घेत नाही, सर्व पदाधिकारी या सर्वांनी या सगळ्या आपल्या आंदोलनाला एक मोठ्या प्रमाणामध्ये मीडियाच्या वरती, प्रेस मीडिया किंवा आपल्या सगळ्या मीडियाच्या वरती हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या पर्यंत प्रचारित केला. त्यामुळे हे सगळं आंदोलन जन आंदोलन होऊन गेलं. त्याचप्रमाणे आपले जे पत्रकार आहेत किशोर नाईक गावकर यांनी छान अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना आवाहन केलं आणि त्या सर्वांच्या त्यांच्या आव्हानाला सर्व गोवा प्रेमियांनी या सगळ्या विषयामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी साथ दिली. पुन्हा एकदा मी प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या कोणाचंही नाव न घेता हस्ते परहस्ते ज्यांनी आपल्या या पर्यावरण प्रेमापायी या सगळ्या आंदोलनामध्ये ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे आम्ही हरमलवासीय ऋणी राहूच, परंतु त्याचबरोबर अशा प्रकारच्या आंदोलनासाठी आपल्याला पुन्हाही कंबर कसावी लागेल, त्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज राहू. या ठिकाणी ज्यावेळी आपले हे कार्यक्रम सुरू होता त्यावेळी खरं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आम्ही सर्वजण पसायदान म्हणत होतो. जे खळांची व्यंकटी सांडो आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, या सगळ्या भूतमात्रांचे एकमेकांच्या वरती ऋण आहेत आणि सगळ्यांचं संवर्धन व्हावं आणि एक आनंदाने अशा प्रकारची भूमी निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रेरणा या सगळ्यांनी आपण सर्वांनी घेतली आणि एक मोठं जन आंदोलन आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं ज्यांनी सर्वांनी आपल्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. कदाचित जर कोणाचं राहून गेलं असेल तरी त्यांचं आम्ही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करू इच्छितो आणि अशा प्रकारची साथ सदैव या ठिकाणी आपल्या गोमंत भूमीच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्याला साथ मिळेल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नाव मेल्विन डिसोजा, हांव सेक्रेटरी ऑफ आरांबोल बायोडायवर्सिटी. जेन्ना पयले सुवातेर एप्रिशिएशन ह्या लोकांक, हांव कोणाचें नांव घेयना, एप्रिशिएट करता पयले ह्या गांवच्या आनी ह्या वाड्याच्या लोकांक. धाकट्यान भुरग्यान जाणटे ते भायर सरले आनी एकठांय येयले आनी आपल्या गांवाक कशें राखचें आनी जमीन कशी राखची तेचे खातीर ते रस्त्यार उबे रावले. आनी एक न्हू दोन न्हू तेंच्यांनी अनेक मिटिंगे घेतल्यो. तेंच्यांनी हांव केन्नाय तेंचे मिटिंगेक एटेंड जातालो, आपलेच कंट्रिब्युशन करून पयशे काडले. थोडे पणजे वयता आसतना पेजेन सुद्दां ते जेयले. पयले सुवातेर आमी सगळ्यांनी ताळयो पेटोवन तांकां एप्रिशिएशन दिवया. ही जी ती कोणाच्या मिनिस्टराक काय खिच्या CMाक नाल्यार खिच्या TCP मिनिस्टराक हांव क्रेडीट दिना. ह्या क्रेडीट दिता ते फक्त ह्या लोकांक. हांच्यांनी जो विशय आनी जे उबे रावले आपल्या विशय घेवन की हे जे कन्वर्जन जाला 3.5 लाख स्क्वेअर मिटर जमीन तांच्यांनी खर निशेध केलो आनी हाचे खातीर तांकां ही जैतिवंत गावली. दुसरें एकूच सांगूंक सोदता की आमकां सदांच उगडास धरपाच्या सगळ्या लोकांनी की माती ही आमची पयली, मागीर पाटी. जेन्ना आमी विचारतले की माती आनी माय पयली आनी मागीर पाटी, तेन्ना असलो विद्वास जातलो. आनी हे हरमलाच न्हू,
आमी जस्ट दुसरे विलेजीन गेल्यार मोरजे तशीच जाला 2.5 लाख स्क्वेअर मिटर जमीन कन्वर्ट जाता. करगांव नेक्स्ट विलेजीन गेल्यार सेम प्रॉब्लम आसा, मांद्राय सेम प्रॉब्लम आसा. ह्या मिटिंगेंतल्यान हांव एक आव्हान करता ह्या गांवच्या लोकांक, तुमी भायर सरात. बाकी जे कोण आमकां सपोर्ट करता ते ऑटोमॅटिकली एकठांय जाता. तुमी पयले आसतले जेन्ना मशाल तेंच्यांनी भायर काडलेली, तेंच्या गांवच्या लोकां बरोबर अनेक गोंयभर लोक येयलो, व्हडले व्हडले एक्टिविस्ट जॉईन जाले, दुसरे दुसरे गांवचे लोक जॉईन जाले. कित्याक तांच्यांनी पळयलें की गांवांत कसलो त्रास जाता आनी हो त्रासाक तेंचे गांवचे लोक उबे रावल्या. सो हांव मागता बाकीच्या गांवां कडेन की तुमी भायर सरा तुमचे गांव राखपाक, तरूच गोंयकारपण लागतले, गोंयकार हे अस्तित्व उरतले. ना जाल्यार आमी गोंयकार हे दिल्लीच्या खंड सोंपून वतले. म्हणून सगळ्यांक आनी एकदां हांव उलो मारता की आपलो गांव सांबाळटले जाल्यार पयलीं गांवच्या लोकांची युनिटी जाय. सरपंचाक पंचाक कशें डिफीट करूंक जाय, कशें तुमी उलोवंक शकता, तेंचे कडेन कसो भंय घालूंक शकता, ह्या गांवच्या लोकांचेर आसा. जेन्ना पयले तेंच्यांनी आपलो विशय मांडलो पंचायतीन, 9 पंच आसले, 9 पंचा कडेन जाप काडपाक तांकां भंय दिसलो. कित्याक हे सगळे लोक ग्रामसभेक एकठांय जाले. म्हणून लोकांक सांगता पयलीं इम्पॉर्टंट म्हणटा ती आमची ग्रामसभा आनी नेक्स्ट म्हणटा ती फोर्थनायट मिटींग. जेन्ना आमी असले मिटिंगे अटेंड करतल्यो, विलेजीन खंयची जमीन कन्वर्ट जाता, कशी कन्वर्ट जाता, कोण कितें आसा हाचेर आमकां म्हायती मेळटली. त्याच पर्यान आमी आमचो गांव राखूंक शकतले. आनी सोंपयता आनी एक विनंती करता, जशें जस्टीस रिबेलो म्हणटा, टू सेव गोवा द यूथ हॅज टू कम आउट. आनी जेन्ना हे यूथ आमी भुरगे भायर सरतले तेन्नाच आमचें गोंय राखतलें. जाणट्यांनी आमचें गोंय खूब वर्सां सांबाळलें. आतां पाळी युथाची. जॉब मेळटलो, काम मेळचें आसा तें विसरून सोडा. पयलीं माती, मागीर पाटी, मागीर जॉब. म्हणून मागता जस्टीस रिबेलोन जशें आव्हान केलां की येता ते संडेक सगळ्यांनी पणजे मेळपाचें आनी मिटींग आसा टू सेव गोवा. सगळ्या गोंयकारां कडेन विनंती मागता की तुमी एकठांय येवचे आनी हे मिटींगेक भाग घेवचे. देव बरें करूं. ही सगळे मिटिंगे घेवन मागीर मशाल मिरवणूक काडून जो उत्स्फूर्त असो प्रतिसाद ताका मेळ्ळो, जो एक लायन आमची सोंपान इतलो लोक क्रावड जो जालो आनी जो सभा निमाणी जाली, ह्या सभेक सामको उदंड असो प्रतिसाद थंयसर न भूतो न भविष्यती अशा पद्दतीन थंयसर ह्यो एक सक्सेस जाली सभा. आनी तेच्या उपरांत हे भाग पडले खंय तरी वयर सुद्दां सरकारी यंत्रणा जागी जाली आनी हेचेर निर्णय घेवन हे ताबडतोब रद्द केले. तर जे रद्द केला तशेंच कायमस्वरूपी फुडें आसचें, ते परत आनी ते लोकांक त्रास जाता तशें कांयच गव्हर्मेंटान परत करचें न्हू. आनी ज्या पद्दतीन आमी सगळे एक जावन ते इतर गांवांतले सगळे अख्खे पेडणे तालुक्यातले लोक जावं भायले सगळे एक्टिविस्ट हांगा येवन जेंच्यांनी हेका हातभार लावन आयज ह्यो विशयाक जो सपोर्ट केलो, तेन्ना तेंचे सगळ्यांचे आमी मनापासून थँक्यू म्हणटा. आनी जशें आमी सगळ्यांनी एकजूट करून आयज आमी फुडें सरून ह्यो विशय जसो आमी जागृताय दाखयली आनी एक प्रकारचे बाकीच्या गांवांक सुद्दां एक आदर्श जालो आनी ते खंय तरी बाकी खंय तरी हे सगळ्याक जागृताय जाली. तेंकाय खंय तरी आयज आवाज उठोवपाचो खंय तरी तेंकां सुद्दां एक खंय तरी वाड मेळ्ळी. त्या भाशेन अशेंच आमी सगळे एक जावन आमी फुडें या आनी हे प्रयत्न जे अशे आसात की हे कब्जो करपाचे, आमचे गांवपण नश्ट करपाचे, हे आमी हाडून पाडया. इतले सांगून म्हाजी 2 उतरां. सगळ्या गोंयकारांक नव्या वर्साची हार्दिक शुभेच्छा. आयज एक खरें बरी गजाल जाली म्हटल्यार आयज आमचो जो हरमल गांवाचेर जो सेटलमेंटाचो हे आसलो तो आयज आमकां गॅजेटान कॅन्सल जाले. तेच्या खातीर आमी हांगा थँक्यू म्हणपाक येयल्लेले आसा सगळ्यांक. सगळ्यान पयलीं थँक्यू म्हणूंक सोदता आमच्या गोंयच्या CMाक डॉक्टर प्रमोद सावंत सराक, की तेंच्यांनी जेन्ना आमी पयलीं गेल्ले थंय तेन्ना त्यांनी आमचें निवेदन ऐकलें आनी सांगलें, आमकां आश्वासन दिलें की आपूण करतलो म्हणून. आनी ते आयज खरेंच करून दाखयलें तेंच्यांनी. तशेंच हांव थँक्यू म्हणूंक सोदता आमच्या MLA जीत आरोलकर सराक. तेणी सांगलें की आपूण तुमच्या वांगडा रावतलो आनी आयज तो आमच्या वांगडा रावन हे कॅन्सल करून घेतला. तशेंच आमची पंचायत सगळी आमच्या वांगडा तेन्नाय आसली आनी आयजूय आमच्या वांगडा सगळी पंचायत रावली. तशेंच आमचे सगळे एक्टिविस्ट, तसोच आमचो TCP मिनिस्टर विश्वजीत राणे सर, तेकाय थँक्यू म्हणूंक सोदता की तेंच्यांनी कॅन्सल केला. तशेंच आमचे हे सगळे एक्टिविस्ट आहात पळय, सगळ्यांचे सगळ्यांक थँक्यू म्हणटा. आनी आमचे हे जे सोशल मिडिया आसा पळय तेंच्यांनी आमकां बरो हे केला. न्यूज प्रेस आमच्या वांगडा सगळे रावले, इन्फ्लुएन्सर, युट्यूबर, हे सगळ्यांक थँक्यू म्हणूंक सोदता. तशेंच आमचे यूथ, आमचे सगळे गांवचे लोक जे पयलीं सगळ्यांक जमले आनी एक जावन तेंच्यांनी हे येदो व्हडलो मोर्चा काडलो, तेच्या खातीर सक्सेस मेळ्ळो. सगळ्यान इम्पॉर्टंट हे आमचे गांवचे लोक, वाड्याचे लोक, सगळे हरमलचे लोक, तेका आमकां सपोर्ट सगळ्या गोंयचो लोकांचो मेळ्ळो. ते सगळ्यांचे थँक्यू. आनी तशेंच आयज हरमल पर्यावरण बचाव समिती ह्याच्या फुडें आमी एक्टीव आसतले
आणि जय जय अन्याय जाता थंय थंय आमी हरमल पर्यावरण बचाव समिती आमी हाजीर आसतले, एका उलोवचेर आमी येतले आणि तशेंच हेच्या फुडें सुद्दां आमचो हे चालूच उरतली चळवळ फुडें गोवा वाटोवपाक. थँक्यू सो मच. देसाय हो जो कवी असा गोमंतकी कवी, त्या कवीन एक काव्य बरयल्ले की भारतभूच्या सिंधू तुरावर सुंदर माझा गोवा, मंगेशी ही काशी अमुशी इथेच अमुचा ठेवा. आणि काही वर्सांनी आम्ही ज्या टायमाचे 80-85 शाळेन आसतले कमलेश्वरान, तेन्ना आमचो काँग्रेस ब्लॉक कमिटीचो जो अध्यक्ष आसलो साहेबी फर्नांडीस आणि आमच्या गांवचो सरपंच तो सदीच एक कातार म्हणा, आमचे गोंय आमचे गोंय आमचे गोंय, आमच्या गोंयान आबोल्याचे तांबडे गेले. आता परिस्थिती अशी जाल्या, भाऊसाहेब बांदोडकरान जेन्ना मायनिंग चालू केली सुरवातीक, तेणी तो बिझनेस केलो, पण ती फार मर्यादित असली. त्याच्या उपरांत ती कितकी वाडली आणि सगळो गोवंतक उद्ध्वस्त करून गेलो. शेवटी शहा आयोग जालो आणि कितें कितें जालें आमकां सगळ्यांक खबर आसा. मायन बंद पडली आणि तेचे जे दुष्परिणाम आहात ते सगळ्याक जे गोमंतकी आसत तांकां सगळ्यांक भोगचे पडले आणि आयजय ते भोगतात. आता पर्यावरण ही परिस्थिती अशी निर्माण जाल्या की पर्यावरण हे आमच्या गोमंतकाचें पोट जाल्लें आसा. हांगासर जो कालची जी मशाल मिरवणूक काडली ह्या पर्यावरण बचाव समिती, त्या समितीन अनेक पर्यटक सहभागी जाल्ले मशाल घेवन. ह्या सगळ्यांचो एकच विचार आसलो की आमी जे गोंयान येता ते फक्त सोरो पिवपाक येना. काल बियर घेतली म्हणजे जो आमचो गोमंतक आमचो देशी पर्यटक आसा तो फक्त पिवपाक येता, पण तो भायलो अनेक जे पर्यावरण पळोवपा खातीर येणारे जे ट्युरिस्ट आसा ते कित्या खातीर येता जाल्यार हो संपूर्ण देश आमचो जो गोंयचो नेचर आसा तो पळोवपाक येता. आणि परिस्थिती आसा हे पर्यावरण हे आमचें आतां पोट जाल्लें आसा आणि हे पोट जर हे अशें जर चल्लें जाल्यार हे पोट आमचें चलचें ना. जर निसर्ग उरलो जितो जाल्यार आमी सगळे जाण उरतले. ही एक गोष्ट जाली. पण ह्या सगळ्या आंदोलनातसून एक सकारात्मक जो गोष्ट निर्माण जाली ती म्हणजे आमचो भुरगो भायर सरलो. अशें म्हटलें वता की आयचो भुरगो फक्त मोबायल आणि बाकीच्या हेतूनच आसा, पण ना. हो तरुण जेन्ना भायर सरता तेन्ना तरुण काय करू शकता हेचें जें उदाहरण आसा हे खूप काही वर्सांनी फाटले अनेक आंदोलनां जाली, आमी सगळ्यांनी भाग घेतलेलो, पण हो तरुण जर भायर सरलो जाल्यार काय करू शकता हे सगळ्यांनी दाखोवन दिल्लें आसा. तशेंच गोमंतकातले सगळे पर्यावरणवादी ज्यांच्यांनी ह्या संपूर्ण आंदोलनाक आपलो सहभाग दाखोवन तेंको दिलो हे खूप महत्वाचें आसा. त्या सगळ्यांचे आभार. खरें म्हणजे आमचो माजी मुख्यमंत्री माननीय श्री लक्ष्मीकांत पार्सेकर ह्या मिटिंगांक सुद्दां सुरवातीक आसलो, मागीर तेचो सपोर्ट आसा. फक्त तो व्यासपीठाचेर जरी ना बसलो तरी हे आमच्या सभेक उपस्थित जाल्लो, तांकां सुद्दां खूप आभार. सगळ्यांचे आभार. कोणाचे व्यक्त करपाक उरले जाल्यार त्यांची कृतज्ञता व्यक्त करून त्या सगळ्यांचे आभार. पण सगळ्यात महत्वाचो विषय आसा तो हे जी लेजिस्लेटिव्ह जी आमची जी असेंब्ली आसा ते असेंब्लीन एक कायदो करपाची गरज आसा. आयज जसो नागालँड, त्रिपुरा, आसाम ह्या अनेक जी छोटी राज्य आसा ह्या राज्यांनी एक कायदो आसा. कसलो कायदो की ही जी जमीन आसा ती दुसऱ्या राज्यांतल्या किंवा अन्य तांकां विकूंक मेळची ना. आमचो गोंय आसा तो माणकुले गोंय आसा. आमची जी समुद्र किनारपट्टी आसा म्हणजे तेरेखोल पासून केरी पासून काणकोण ही फक्त 105 किलोमीटरची आसा. ती जर किनारपट्टी मेजली जाल्यार आणि संपूर्ण गोवा हो आसा हो सामको धाकटुलो आसा. ह्या जेन्ना सुरेश प्रभू केंद्रीय मंत्री असले ते गोंयचे जावय आसात आणि केंद्रीय मंत्री ते गोंया बद्दल तांकां खूप कळवळ आसा. हे सुरेश प्रभूंनी जायते फावटी सांगला की गोंयची कॅरिंग कॅपॅसिटी एकदा तपासा म्हणून. गोंय कितक्या लोकांक सांबाळून घेवंक शकता. गोंयची कॅपॅसिटी आसा, गोंयचे जे लोक आसा ते 7-8 लाख आसा. आज गोंयांत 15-20 लाख लोक आसा. एडिशनल ट्युरिस्ट येता. हेंची सगळ्यांची व्यवस्था करता आसतना ह्या सरकारच्या नाके न येतात. आणि जर अशा जर गोष्टी केले ह्या पर्यावरणाचो विध्वंस करून हे जर सगळे केले जाल्यार ह्या गोमंतकाचे फुडें कितें जातलें. आमकां गोंय आमचें जशें हे जे माड आसा, माड आमी श्रीफळा शिवाय आमचें काम जायना. श्रीफळ देवाकय आमी श्रीफळ देवता. आमी बांगड्याची कडी सचिन तेंडुलकर जेन्ना त्या हॉटेलाचेर येता सावथ गोवाच्या तेन्ना जेन्ना ते कुर्ल्याचें हुमण खाता ते कुर्ल्याच्या हुमणाक तो नाल्ल जावो पडटा. तो नाल्ल जर पिकतलो जाल्यार बऱ्यापैकी पर्यटन जाय पडटा, बरें पर्यावरण जाय पडटा, बरें उदक जाय पडटा. हे सगळे गोश्टी जाय पडटा. एका टायमाचेर पोर्तुगीजांनी हयसर हेंचो बिझनेस चलतालो कसलो की हयसून मसालो एक्सपोर्ट जातालो. आयज परिस्थिती जाली आणि एक सांगांची दिसता हे आमच्या सगळ्या राज्यकड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दिल्लीच्या तख्ताक आव्हान दिले आणि दिल्लीच्या तख्ताक भंय दिसतलो की हे सगळे मावळे एक येतले आपले तख्त फोडून उडयतले आणि हेंच्यांनी लाचारी पत्करून ह्या दिल्ली बालांक आतां आमचे दोंगर फोडपाक परमिशन दिवपाक लागले. ह्याच्या फुडें हे कशेंच आमी खपोवन घेवचे ना. सगळो गोंयकार एक जातलो. आज फर्दिंद्र वेलान आपलो उलो दिल्लो आसा. ह्या फर्दिंद्र जस्टिसाच्या फाटल्यान सगळो गोंयकार रावन आमचो संपूर्ण फक्त हरमलचो गांवांत न्हू तर संपूर्ण गोवा वाचोवपा खातीर ही पर्यावरण समिती संपूर्ण गांवांत अशा अनेक पर्यावरण समिती निर्माण जाव. सगळे जाण ही जी आग गोबरेच्या आगीची ही जी आग जी मशाल पेटयल्ली आसा ती संपूर्ण गोंयच्या पेडणे पासून काणकोण पर्यंत वयतली आणि ह्या सगळे जे पर्यावरणाचो विध्वंस करणारे सगळे आसा हांकां नेस्त नाबूद करून परत पर्यावरणाचेर विजय मेळटलो अशें म्हणून हांव म्हजे 2 शब्द समजले. धन्यवाद.